सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। सर, यावेळेला सेंट पॉल ज्युनियर कॉलेज यांचा काय रिझल्ट राहिलेला आहे? 12वीचं काय सांगाल साहेब? यावर्षीसुद्धा एक चांगला रिझल्ट आला आहे। 100% विद्यार्थी पास झाले। 250 विद्यार्थी बसले होते। 2050 विद्यार्थी बसले होते। 2050 विद्यार्थी पास झाले। त्याबद्दल मला फार आनंद होतो। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, 97-98 वाले विद्यार्थी आमच्या शाळेतून निघाले। कॉमर्समध्ये सुद्धा एक 97चा विद्यार्थी मेरिट आला। इथे सुद्धा 10 विद्यार्थी मेरिटमध्ये आले। त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो यासाठी की विद्यार्थ्याच्या पालकांनी, शिक्षकांनी आणि सर्व स्टाफनी खूप मेहनत घेतली, विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली, त्यामुळेच हे एवढं मोठं गोल अचिव्हमेंट केलं। 250 विद्यार्थ्यांपैकी 250 विद्यार्थ्यांनासुद्धा 70% वरती मार्क मिळाले। आता JEE नीटच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यातसुद्धा मुलगा सहभागी होतात। काही विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज मिळाले जरी असेल तर त्यांनी निराश होऊ नये। त्यांच्यासाठी आता बोर्डाने पुन्हा आणखी जून महिन्यामध्ये एक परीक्षा घेतली आहे। त्या परीक्षेमध्ये पुन्हा अपियर होऊ शकतो आणि वाढलेले पर्सेंटेज आपण चांगल्या पद्धतीने पुन्हा मिळवू शकतो। पुन्हा नीटच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जी पाहिजे, नीट आणि JEEच्या कॉम्पिटिशनमध्ये जे पर्सेंटेज पाहिजे ते आपण कव्हर करू शकतो। कुणीही विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये। निराश यासाठी होऊ नये की आपण पर्सेंटेज मिळाले, दुसऱ्याची आपली तुलना दुसऱ्याची करू नये। पालकांनीसुद्धा आपल्या मुलाची तुलना दुसऱ्याशी करू नये यासाठी की त्यामुळे मुलगा निराश होतो। शासनाने 2 संध्या दिल्या आहेत। एक तर या जून महिन्यामध्ये एक संधी आहे तुम्हाला परीक्षेला पुन्हा बसण्याची, पुन्हा गोल अचीव करण्याची। दुसरी संधी आहे पुन्हा मार्चमध्ये तुम्हाला परत परीक्षेला बसून चांगला गोल अचीव करू शकते। या संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा। पालकांनी विद्यार्थ्यांना समजावावेत की आज जरी आपण हारलो असेल किंवा कमी मार्क मिळाले असेल, पुन्हा दुसऱ्या परीक्षेमध्ये याच्याही पेक्षा जास्त मार्क येऊ, हा गोल अचीव करण्याचं आणि त्याची मानसिकता प्रबळ करण्याची आज काळाची गरज आहे। कुणीही विद्यार्थ्यांनी कुठल्याही वाईट प्रवृत्तीला बळी न पडता आपला सन्मान जगण्याचं ध्येय निश्चित करावं। आज खऱ्या अर्थाने 12वी परीक्षा म्हणजे खऱ्या अर्थाने पहिली पायरी आहे। आयुष्याच्या अनेक संध्या तुम्हाला मुलांना उपलब्ध आहेत, त्या संधीचा फायदा घ्यावा आहे। मेडिकलमध्ये किंवा इंजिनिअरमध्ये जाण्याची संधी नाही तर अनेक फॅकल्ट्या तुमच्यासाठी फार मोठं व्यासपीठ तुमच्यासाठी उभं आहे। अनेक संध्या आहेत, फॉरेनमध्ये जाण्याची संधी आहेत, अनेक फील्डमध्ये जाण्याची संधी आहे। त्या संधीमध्ये आपण भर उभारी घ्यावं आणि उंच उभारी घेऊन आपण यशाची शिखर गाठावं, ही सर्व विद्यार्थ्यांना माझी शुभेच्छा।